इकडे मुंबईत देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये पाणी साचलंय। छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाची ही काही दृश्ये आता समोर आलेली आहेत। या संपूर्ण मैदानावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। बातमी वाशीमधून आहे। वाशी सेक्टर 17 मधील वाशी प्लाझाची भिंत खचली आहे। यामध्ये अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालंय। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। तर याची सीसीटीव्ही दृश्य देखील आता समोर आलेली आहेत। या दृश्यामध्ये आपण पाहू शकतोय कशा प्रकारे ही भिंत खचली। यामध्ये वाहनांचं देखील नुकसान झालेलं आहे। तर दुर्घटनेनंतरची काही दृश्य आता समोर आलेली आहेत। त्यामध्ये वाहनांचं कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे हे स्पष्ट दिसतंय। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही। एक व्यक्ती मात्र बाहेर पडत असतानाच त्याच वेळी ही भिंत खचली। मात्र या व्यक्तीने प्रसंगावधान राखत तो तिथून पळत निघाला, त्यामुळे तो देखील वाचलेला आहे। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी वाशी प्लाझाचे सेक्रेटरी श्रीकांत जी आहेत। श्रीकांत जी, खरं तर टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे। नेमकी घटना कशी घडली? दुपारी तीनच्या सुमारास पाऊस खूप जोरदार होता आणि ह्या भिंतीला लागून एक झाड होतं आणि त्या झाडाबरोबर खाली नाला आहे। हा कॉर्पोरेशनचा नाला आहे आणि ह्या नाल्याला लागून डेब्रिज आणि तिकडे भरपूर माती वगैरे सगळं भरपूर असं देखील म्हटलं जातं की ही जी भिंत आहे ती जुनी आहे। नाही, भिंत ही सोसायटीची भिंत आहे, पण या भिंतीला लागून महानगरपालिकेचं खूप मोठं नाला तिकडनं खालना जात होता आणि समोर भरपूर डेब्रिज आणि त्यांचं माती, ही पूर्ण माती त्या भिंतीवर लोड आल्यामुळे आम्ही वारंवार कंप्लेंट पण महानगरपालिकेला दिलेली आहे। मागच्या वर्षी पण कंप्लेंट दिली होती की तुम्ही हा जो तुमचा मागचा जो लोड आहे तो तुम्ही कमी करा, इकडनं काढून घ्या। डेब्रिज वगैरे तिकडे भरपूर काय ना काय पडलेलं असायचं। आम्ही वारंवार कंप्लेंट देऊन पण महानगरपालिकेने त्याच्यावर काही आक्षेप घेतला नाही किंवा त्याच्यावर काही कार्यवाही केली नाहीये। आणि आज शेवटी हा दुपारी 3 वाजता पाऊस खूप जोरदार होता आणि त्याला लागून एक झाड पण होतं। ते झाड आणि ती भिंत दोन्ही एक साथ तिकडे आमच्या पार्किंगची जागा होती, बाईक्स आणि आमच्या गाड्या वगैरे। आपण याला दोषी कोण ठरवाल? आता याला दोषी आपण कॉर्पोरेशनला धरू शकतो का? आम्ही वारंवार कंप्लेंट देऊन